माझ्या स्टॉक सिलेक्शन प्रोसेसचा हा आहे शेवटचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एंट्री, एक्झिट आणि रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायची. आतापर्यंत तुम्ही बघितलं स्टॉक कसा सिलेक्ट करायचा, चार्ट पॅटर्न्स कसे ओळखायचे, कशा पद्धतीने फंडामेंटल एनालिसिस करायचे, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्या आधीचे जे 6 एपिसोड आहे, त्या सगळ्या एपिसोडमध्ये आपण बघून घेतलं. आजचा जो हा शेवटचा व्हिडिओ आहे या सीरीजचा आपला, यामध्ये आपण या तीनही गोष्टी बघून घेणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ब्रेकआउटमध्ये आणि पुलबॅकमध्ये जर तुम्ही या 2 स्ट्रॅटेजी वापरून जर तुम्ही एंट्री किंवा एक्झिटचा प्लॅन करत असाल कुठल्याही स्टॉकमध्ये, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे या चॅनलवर आपण मेंबरशिप सुरू केली आहे. त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? एक तर आपले 2 ते 3 लाईव्ह सेशन होतात. त्यामध्ये तुम्हाला जर या स्विंग ट्रेडिंगबद्दल काहीही प्रश्न असतील, तर तुम्ही मला तिथे लाईव्हमध्ये येऊन विचारू शकता. दुसरी गोष्ट, मी वीकली एक स्ट्रॅटेजीचा किंवा माझे काही असे पर्सनल मेथड जर मला शेअर करायचे असतील, जे डिटेलमध्ये मला व्यवस्थित शेअर करता येतील, रॉ आणि रिअल राहून, ते मी सगळे व्हिडिओ जे आहे इथे मेंबर्सला मी प्रोव्हाईड करणार आहे. तिसरं म्हणजे बरेचसे इथे ऑलरेडी एक्सपिरियन्स असे लोकं आहेत, की जे ऑलरेडी स्विंग ट्रेडिंग करताय. मी आहे. तर ते त्यांच्यामध्ये बरेचसे डिस्कशन्स वगैरे होतात. कोणी काय कमेंट करतं. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हेल्प होण्यासाठी ही जी कम्युनिटी आहे, ही खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करेल असं मला वाटतं. 1 महिना तरी तुम्ही जॉइन करून बघा आणि त्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला कळेल, की तुम्हाला त्याचा फायदा होतोय की नाही होतोय. नसेल होत तर तुम्ही नंतर जाऊन ती मेंबरशिप कॅन्सल पण करू शकता. आता सगळ्यात पहिली तर एक गोष्ट बघा, ब्रेकआउट स्टॉक किंवा कप अँड हँडलचे जे आपलं पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला फॉलो करून आपण कशा पद्धतीने स्टॉकमध्ये एंट्री आणि एक्झिट प्लॅन करतो, ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे आहे ते सांगून देतो. ठीक आहे. आता कुठलाही स्टॉक जो आहे, समजा एखादा कप अँड हँडल स्टॉक असेल, तो समजा अशा पद्धतीने इथे मूव्ह करतोय. ठीक आहे. हा त्याचा एक हाय पॉइंट आहे. तिथून तो स्टॉक काय करतो, थोडासा असा रिव्हर्सल आपल्याला देताना दिसतो. रिव्हर्सल दिल्यानंतर काही दिवसांसाठी तो कन्सोलिडेट करतो आणि त्याच्यानंतर तो वरच्या साईडला मूव्ह करतो. आता इथे आपण काय करतो, एक रेझिस्टन्स लाईन जी आहे आपली ड्रॉ करून ठेवतो. आता हा जो आहे, हा त्याचा एकतर 52 वीक हाय असू शकतो. ठीक आहे. किंवा लाईफ टाईमचा हाय असू शकतो. ठीक आहे. या 2 गोष्टी असू शकतात. 52 वीक हाय किंवा लाईफ टाईम हाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ती तुमची रिअल व्हॅल्यू आहे. ही आहे समजा ₹100. ठीक आहे. हाय त्या स्टॉकने ₹100 पर्यंत मारलाय. त्याच्यानंतर तो काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी तो जो स्टॉक आहे, अशा पद्धतीने इथे कन्सोलिडेट करताना आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो परत त्याच्या प्राईसला इथे ₹100 ला येतो. ₹100 ला आल्यानंतर बघा, आता हे जे ब्रेकआउटवाले स्टॉक आहेत ना, हे ब्रेकआउटवाले स्टॉक, प्रत्येक स्टॉक, एखादा स्टॉक ब्रेकआउट देतो. ब्रेकआउट दिल्यानंतर रिव्हर्सल येतो. मग इथे आपली एंट्री बनते. काही असे स्टॉक असतात कप अँड हँडलमध्ये, पॅटर्नमधले, की ते इथून अशा पद्धतीने रिव्हर्सल देतात आणि मग परत जाऊन इथे ब्रेकआउट करतात. तर जेव्हा इथे ब्रेकआउट होतोय, त्या ब्रेकआउटला आपण एंट्री घेतो. पहिला तर हा क्रायटेरिया आहे, की जेव्हा एक कप बनतोय, ठीक आहे, हा आपला रेझिस्टन्स आहे. या रेझिस्टन्समध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, की जोपर्यंत हा जो ब्रेकआउट आहे, ठीक आहे, हा जो ब्रेकआउट आहे, इथे खाली व्हॉल्यूम तुमची बनलेली असते, व्हॉल्यूम कॅन्डल तुमची असते. ती व्हॉल्यूम कॅन्डल एव्हरेज कॅन्डलपेक्षा, ठीक आहे, एव्हरेज कॅन्डलपेक्षा ही सगळ्यात जास्त असली पाहिजे. म्हणजे नॉर्मली जी पण एव्हरेज कॅन्डल आहे, एव्हरेज व्हॉल्यूम जे आहे, त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. ठीक आहे. जेव्हा पण आता नॉर्मली काय होतं, की बऱ्याच वेळेस असं होतं, की जेव्हा पण हा जो स्टॉक आहे, ह्या पॉइंटला पोहोचलाय, आपला जो ₹100 प्राईस आहे, त्या पॉइंटला जेव्हा तो पोहोचतो, त्याच्यानंतर जेव्हा हे कन्सोलिडेशन किंवा पुलबॅक होतोय, रिव्हर्सल होते, जेव्हा हे प्रॉफिट बुकिंग होतंय, या प्रॉफिट बुकिंगच्या वेळेस खाली तुम्हाला दिसेल, की व्हॉल्यूम जी आहे, ही व्हॉल्यूम ड्राय होताना तुम्हाला दिसेल. आता याचा कॅन्डल बनवण्यापेक्षा मी एक ग्राफ तुम्हाला दाखवतो. आता ही कॅन्डल्स आहेत असं समजा. तर अशा पद्धतीने व्हॉल्यूम जे आहे तुम्हाला कमी होताना दिसेल. ठीक आहे. ही एकदम इथे या ठिकाणी एकदम कमी होईल, व्हॉल्यूम त्याच्यामध्ये इंटरेस्ट लोकांचा कमी होईल आणि त्याच्यानंतर हळू त्या व्हॉल्यूम कॅन्डल्समध्ये ग्रोथ होताना दिसेल. तर ही जी ग्रोथ होते, याचा अर्थ या ठिकाणी बरेच लोकं, इंटरेस्टेड लोकं जे आहे, ते आपल्या स्टॉकमध्ये एंट्री करताना दिसताय. ठीक आहे. एंट्री जेव्हा होईल, जेव्हा पण हा जो स्टॉक आहे, हा ब्रेकआउट करतोय या ठिकाणी, जेव्हा पण ब्रेकआउट करतोय, ब्रेकआउट झाल्यानंतर मग आपण काय करतो, ही जी कॅन्डल इथे बनेल, ही कॅन्डल ही पॉझिटिव्हली अपसाइडला क्लोज झालेली पाहिजे. एक वेळेस क्लिअर करून मी तुम्हाला दाखवतो, की समजा आता ती जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल बनली आहे. ठीक आहे. इथे ओपन झालंय. ठीक आहे. इथे मार्केट ओपन झालंय.
ठीक आहे. त्याच्यानंतर ती कॅन्डल गेली इथपर्यंत. हा त्याचा वरचा टिक आहे. इथपर्यंत ती कॅन्डल आली. पण त्याच्यानंतर तो जो स्टॉक आहे परत रिव्हर्स येऊन या ठिकाणी क्लोज झाला आहे. ठीक आहे. हा आहे त्याचा क्लोज. इथे ओपन झाला, हा क्लोज झाला. त्याच्यानंतर हाय कोणता आहे? सगळ्या हाय कुठपर्यंत गेली? हा त्याचा हाय आहे आणि हा त्याचा लो आहे. म्हणजे जेव्हा स्टॉक ओपन झाला होता इथे, तो ओपन झाल्यानंतर तो थोडासा खाली पण गेला होता. पण खालून परत तो रिव्हर्स त्याने इथे केला आणि इथून त्याने हा हाय मारला. हाय मारून त्याने परत इथून बॅक साईडला येऊन या ठिकाणी जेव्हा 3:30 वाजले असतील, तेव्हा तो जो स्टॉक आहे ह्या प्राईसला क्लोज झालेला आपल्याला दिसून येतोय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जो कप बनलाय, ठीक आहे. हा कप आहे. कपमध्ये या ठिकाणी आपली एंट्री झाली. एंट्री झाल्यानंतर इथे आपण लावला एस-एल, इथे लावला आपला टार्गेट. आता एस-एल आणि टार्गेट जो आहे म्हणजे तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करायचा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता माझं बेसिक कॅल्क्युलेशन काय असतं, जर मी स्विंग ट्रेड घेतोय 15 ते 30 दिवसासाठी, तर 15 ते 30 दिवसासाठी माझा एस-एल जो असतो, तो असतो माझा 4%. ठीक आहे. टार्गेट तुम्हाला माहिती आहे मी 10 टू 12% जो आहे माझा टार्गेट ठेवत असतो. आता याच्यामध्ये जेव्हा मला तो टार्गेट अचीव्ह होईल, तेव्हा मी तिथून एक्झिट करेल. ठीक आहे. नाहीतर जोपर्यंत माझा एस-एल हिट नाही, एस-एल हिट होत नाही, तोपर्यंत मी त्या स्टॉकमधून एक्झिट नाही करणार. सिंपल आणि सरळ स्ट्रॅटेजी आहे त्याची. याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त गोंधळ घालायची गरज नाही, खूप जास्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जो पण सिंपल आपला प्लॅन आहे, त्या सिंपल प्लॅनला फॉलो करायचं. हे आपला झाला सिंपल ब्रेकआउटचा प्लॅन. आता पुलबॅकच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? पुलबॅकच्या वेळेससुद्धा तुम्हाला सिंपल हीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा आता पुलबॅकमध्ये आणि ब्रेकआउटमध्ये दोन्हीही स्टॉक जेव्हा अपट्रेंडमध्ये असतील, तेव्हाच आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ. तोपर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेणार नाहीये. आता आपला जो पुलबॅक स्ट्रॅटेजीचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये पण सिंपल आहे, की आपण अपट्रेंडमध्येच जे स्टॉक असतील त्याच्यामध्ये ट्रेड करतो. तर अपट्रेंडवाला जो स्टॉक असेल, तो अपट्रेंडवाला स्टॉक अशा पद्धतीने असतो. थोडासा पुलबॅक देतो किंवा तो असा अपट्रेंडमध्ये असतो, थोडासा कन्सोलिडेट करतो आणि मग परत त्याची रॅली सुरू करतो. एकतर इथून असा पुलबॅक देतो खाली आणि मग त्याची रॅली सुरू करतो. या दोन्हीही जे आहेत, हे दोन्हीही आपले पुलबॅक किंवा एक प्रकारचे बेस पॅटर्न बनवून तिथून ते रॅली करतात, असे ते स्टॉक असतात. आता याच्यामध्ये आपण काय करतो, जेव्हा पण एखाद्या स्टॉकमध्ये पुलबॅक होत असेल, स्टॉक असा ट्रेंडमध्ये आहे, जेव्हा त्याचा पुलबॅक झाला, एकतर ही पुलबॅकच्या वेळेस आपली एंट्री बनते किंवा हा पुलबॅकचा जो हाय आहे, हा पुलबॅकचा जो हाय आहे, त्याच्यानंतर पण फर्स्ट एंट्री इथे बनते आपली आणि सेकंड एंट्री जी आहे ती इथे बनते. आता याच्यामध्ये पण काय करतो आपण, सिंपली तो जो स्टॉक आहे, तो मूव्ह करतोय. ठीक आहे. त्याने इथे पुलबॅक दिला, ही झाली आपली एंट्री. ठीक आहे. एंट्री एंट्री करताना काय करू, आता इथेच एंट्री करायची का कशावरून कळेल, जेव्हा पण हा स्टॉक हा अपट्रेंडमध्ये आहे आणि जेव्हा त्याचा हा पुलबॅक येतोय, तेव्हा जी खाली व्हॉल्यूम आहे ना तुमची, ती व्हॉल्यूम इथे तर व्हॉल्यूम जास्त असेल. पण जसं त्याने रिव्हर्सल द्यायला ट्राय केला, तिथून तुमची व्हॉल्यूम जी आहे ती ड्राय होताना तुम्हाला दिसेल. व्हॉल्यूम ड्राय झाली, व्हॉल्यूम एकदम ड्राय झाली. ड्राय झाल्यानंतर इथे वरच्या साईडला काय होतंय, पॉझिटिव्ह एक बुलिश कॅन्डल बनते आपली बादशाह कॅन्डल. बादशाह कॅन्डल बनते आणि त्या दिवशी काय होतं, की समजा इथे सुद्धा व्हॉल्यूममध्ये एक्सपान्शन होताना तुम्हाला दिसतं. तर जेव्हा इथे ग्रीन बुलिश कॅन्डल बनते, चांगली बादशाह कॅन्डल बनते आणि ते व्हॉल्यूममध्ये एक्सपान्शन होतंय, त्यावेळेस आपण आपली जी एंट्री आहे, ते एंट्री या ठिकाणी बनली आहे. आता एंट्री तर प्लॅन होऊन गेली. एक्झिटचं सिंपल आहे आपलं. एक्झिट प्लॅन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक्झिटचा प्लॅन हा तुमचा कुठल्याही स्ट्रॅटेजीने जर तुम्ही प्लॅन करताय, तो तुमचा एस-एल आणि टार्गेट या 2च गोष्टी तुमच्या एक्झिटचा प्लॅन असेल. याच्याशिवाय तुम्ही एक्झिट करणारच नाही. एक तर तुमचा एस-एल हिट होईल, स्टॉप लॉस तुमचा हिट होईल, तर त्या स्टॉकमधून तुम्ही एक्झिट करा. नाहीतर मग दुसरी गोष्ट तुमचा टार्गेट अचीव्ह होईल, तर त्या स्टॉकमधून तुम्ही एंट्री करा. या 2च गोष्टी आहेत एक्झिटसाठी. जर एखादी गोष्ट, एखादी न्यूज समजा ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये त्या सेम सेक्टरमध्ये एखादी न्यूज जर येते
तर मग तुम्ही स्टॉप लॉस किंवा टार्गेटचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही थोडंसं तुम्ही घाबरताय किंवा तुम्हाला थोडंसं ग्रीडी झालाय तुम्ही किंवा काहीही गोष्ट झालेली असेल, तर त्यावेळेस फक्त तुम्ही प्लॅन करू शकता की जाऊ दे मला ते फालतूचं टेन्शन नाही घ्यायचंय. मार्केट थोडंसं व्हॉलेटाईल होऊ शकतं. बऱ्याचशा गोष्टी होताय ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये. मग तेव्हा तुम्ही एक प्लॅन करू शकता की जाऊ दे मला नाही थांबायचं. मी 8 दिवस ब्रेक घेतो. जेवढं पण स्टॉकमध्ये मी एंट्री घेतली मी एक्झिट करून देतो. मग तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता स्टॉकमधून. अदरवाईज तुम्हाला जोपर्यंत तुमचा एस-एल किंवा टार्गेट तुमचा हिट नाही होत, तोपर्यंत तुम्हाला एक्झिट करायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला ब्रेकआउटमध्ये आणि तुमचा पुलबॅक पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. तुम्हाला एक छोटेसे 2-3 एक्झाम्पलही लाईव्ह चार्टवर दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून जास्त लक्षात येऊन जाईल. सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी एक डिस्क्लेमर देऊन देतो. हे जे स्टॉक मी डिस्कस करतोय, हे स्टॉक मी कोणालाही बाय किंवा सेल करायला रिकमेंड करत नाहीये. हे आपण फक्त एक एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मला दाखवता येईल, त्याच्यासाठीच मी हे एक्झाम्पल दाखवतोय. याच्यामध्ये मी कोणालाही रिकमेंड करत नाही, की या स्टॉकला जाऊन तुम्ही बाय करा किंवा सेल करा. ठीक आहे? ही प्रॉपर एक एज्युकेशन पर्पजसाठी आहे. चला हे जे चार्ट आहेत 2, ते 2 चार्ट मी तुम्हाला दाखवून देतो. सगळ्यात पहिले तर आपण बघतोय, की हा जो स्टॉक आहे, हा एक ब्रेकआउट पॅटर्नवाला स्टॉक आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्रेकआउट होताना दिसतंय आणि ब्रेकआउट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला प्रॉपर रिव्हर्सल जो आहे, तो रिव्हर्सल होऊन त्याच्यामध्ये एंट्रीसुद्धा बनलेली दिसून येते. आता समजा हा जो स्टॉक आहे, इथे तुम्हाला दिसत असेल हा जो सेक्शन आहे, या सेक्शनला त्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झालेला दिसतोय. बघा व्हॉल्यूम एकदम मस्त ड्राय झाली. जेव्हा एक्सपान्शन झालं चांगलं बादशाह कॅन्डलसोबत त्याच्यामध्ये ब्रेकआउट पण झालेला आपल्याला दिसतोय. अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दिसत असेल, की ब्रेकआउट झालं आणि तसंच आपल्याला तिथे रिव्हर्सल दिसतोय. एंट्री मग आता आपली कधी बनली असती, की बाबा मला जर या स्टॉकमध्ये ब्रेकआउट नंतर समजा तुम्हाला जर एंट्री करायची कुठल्याही स्टॉकमध्ये, तर मी कुठे एंट्री केली असती? तर मग समजा इथे बघतोय आपण, की एक तर ब्रेकआउट झाला पहिला रूल आहे. ब्रेकआउट नंतर आपण लगेच एंट्री करत नाही. ब्रेकआउट नंतर जेव्हा तो स्टॉक थोडासा रिव्हर्स होतो, रिव्हर्स झाल्यानंतर जो वरच्या साईडला त्याचा मूव्ह सुरू होतो, मग आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करतो. ठीक आहे. जेव्हा त्याचा रेझिस्टन्स ब्रेक होतो, तर रेझिस्टन्स इथे ब्रेक होताना दिसतोय. व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी ड्राय झाली आहे. तर जिथे व्हॉल्यूम ड्राय झाली आणि हा स्टॉक जो आहे, ही कॅन्डल तुम्हाला दिसत असेल, ही आपली 1 डिसेंबरची कॅन्डल आहे. या 1 डिसेंबरच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला दिसत असेल, की ब्रेकआउट जो आहे, तो आपल्याला झालेला आहे प्रॉपर आणि वरच्या साईडला स्टॉक जो आहे, तो त्या रेझिस्टन्स लाईनच्या वरच्या साईडला तो स्टॉक स्टे केलेला आहे त्याने. ठीक आहे. मग मी काय प्लॅन केला असता, की मी या ठिकाणी एंट्री घेतली असती आणि एंट्री घेऊन मग मी सिम्पली दाखवून देतो तुम्हाला, की बाबा मी इथे एंट्री घेतली. एंट्री घेऊन मी एक माझा 4% जो स्टॉप लॉस आहे, तो 4% मी स्टॉप लॉस ठेवला असता आणि जो काही पण आपला टार्गेट आहे समजा एक्झाम्पल 10%. हे मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी लावून दाखवतोय. तो टार्गेट मी स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून मी त्या स्टॉकमध्ये एंट्री घेऊन घेतली. तर ती अशा पद्धतीने आपल्याला त्या स्टॉकमध्ये एंट्री बनते. जर आजच्या कंडिशनला मी तेव्हा जर त्या स्टॉकमध्ये एंट्री केली असती, तर आज मी त्या स्टॉकमध्ये तुम्ही बघताय म्हणजे 6%च्या आसपास मी त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आणि माझा टार्गेट जो आहे तो 10% आहे. तर अशा पद्धतीने माझा हा जो ब्रेकआउटवाला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये माझी एंट्री झाली असते. आता दुसरी गोष्ट ह्या स्टॉकने तर अशा पद्धतीने ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट देऊन खाली त्याने रिव्हर्सल दिलाय. पण एखादा स्टॉक असाही असतो, की जो स्टॉक इथून असा ब्रेकआउट देतो, ब्रेकआउट देऊन खाली येतो, या रेझिस्टन्सचा सपोर्ट घेतो आणि तिथून त्याची परत एंट्री सुरू होते. ठीक आहे. मग अशा वेळेस मी काय केलं असतं, जेव्हा त्या स्टॉकने ब्रेकआउट दिलं, ब्रेकआउट दिल्यानंतर माझी जी रेझिस्टन्स लाईन आहे, ही जी माझी रेझिस्टन्स लाईन आहे, या रेझिस्टन्स लाईनला जेव्हा त्याने टच केलं असतं आणि टच करून तो वरच्या साईडलाच क्लोज झाला असता, याच्या खाली नाही. तर हा वरच्या साईडलाच क्लोज झालाय. त्याच्या खाली खाली आला होता तो, पण 2 वेळेस तो खाली आलाय. इथे सुद्धा 9 डिसेंबरला सुद्धा खाली आलाय आणि 10 डिसेंबरला सुद्धा खाली आलाय. पण बायर्स त्या स्टॉकमध्ये चांगले स्ट्राँग दिसताय आणि त्यांनी एवढा खाली आल्यानंतर पण स्टॉकला ते वर घेऊन गेलेत. ठीक आहे. हे आपल्याला दिसून येतंय. मग मी काय केलं असतं, की एकतर याच 9 डिसेंबरला मी एंट्री घेतली असती किंवा मी 10 डिसेंबरला एंट्री घेतली असती. 9 डिसेंबरला डायरेक्ट का स्टॉक जो आहे त्याने बऱ्यापैकी खालचा डाउन साइडचा जो मूव्ह आहे तो दिलेला आहे. ते मला दिसलं. समजा मी जर त्या स्टॉकला तेव्हा ऑब्झर्व्ह करत असतो तर खूपच जास्त त्याने डाउन साइडचा मूव्ह दिलाय. म्हणून एखाद्या वेळेस मी वेटही केलं असतं, की कारण असं नको व्हायला, की बाबा आपण एंट्री करायची आणि स्टॉक जो आहे तो डाउन ट्रेंड त्याचा तिथून सुरू होऊन जाईल, असं पण नको व्हायला, बरोबर? मग म्हणून मी 1 ते 2 दिवस वेट केलं असतं, एवढा जास्त खालचा मूव्ह आलेला आहे म्हणून. पण इथे मग मी ह्या दिवशी हा जो 10 तारखेचा जो आपला कॅन्डल क्लोज झाली अपसाईडला, तिथे मी माझी एंट्री घेतली असती. कुठल्याही प्राईसला असं काही नाही की इथे मला
वेगळं काय करायचं आहे वगैरे असं काही नाही. किंवा मी दुसरं मग माझा प्लॅन केला असता, की ही जी कॅन्डलची आपला जो रेग्युलर मग आपला बेसिक प्लॅन असतो, की इथे आपण मार्क करून ठेवतो एक रेझिस्टन्स लाईन. या रेझिस्टन्स लाईनला जेव्हा ब्रेक करेल, त्या ब्रेक केल्यानंतर मी वरच्या साईडला माझा एक ऑर्डर टाकून ठेवला असता आणि त्या स्टॉकमध्ये मी इथे ह्या लेव्हलला एंटर झालो असतो. म्हणजे समजा इथे इथे समजा माझी एंट्री झाली असती. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा 4% मी स्टॉप लॉस ठेवला असता. जो काही पण माझा रेग्युलर स्टॉप लॉस असतो, तेवढा मी स्टॉप लॉस ठेवला असता आणि सेम माझा 10% जो काही पण टार्गेट आहे, तो 10%चा मी टार्गेट ठेवला असता. अशा पद्धतीने. ठीक आहे. तर म्हणजे इथे दुसरी पण एंट्री बनली. 2 प्रकारच्या एंट्री एका स्टॉकमध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी दिसून जात आहेत. तर ब्रेकआउटच्या वेळेस गोष्ट लक्षात तुम्हाला काय ठेवायची, जेव्हा पण तो स्टॉक असा ब्रेकआउट देतो इथे, एकतर तो कप बनवेल, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय होईल, तो डायरेक्ट वर ब्रेकआउट करेल आणि खाली येऊन मग त्याला रिटेस्ट करून मग तिथून वर जाईल. ठीक आहे. या 2 प्रकारचे पॅटर्न जेव्हा तुम्हाला दिसतील, तरच त्या स्टॉकमध्ये ट्रेड करा. जर तुम्हाला असं होतंय, की एखाद्या स्टॉकमध्ये कप बनला, वरही गेला, पण तो डायरेक्ट जर खाली आला, तर अशा स्टॉकमध्ये ट्रेड नाही करायचं. म्हणजे तुमची जी लाईन आहे, तुम्ही जी रेझिस्टन्स लाईन समजा इथे जर तुम्ही ड्रॉ करून ठेवली आहे, तर त्या रेझिस्टन्स लाईनच्या वरतीच तो स्टॉक राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ड्राय होऊन नंतर आपल्याला एक्सपान्शन जर होतंय चांगलं, तर मग आपण तिथे एंट्री बनवू शकतो. तसंच सेम ह्या ठिकाणी पण आहे. तसंच सेम या ठिकाणी पण आहे. आता तुम्ही चार्ट जेव्हा स्वतः स्टडी करणार, तुमच्यासमोर वेगवेगळे चार्ट जेव्हा येत राहतील, तेव्हा तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल चांगलं नॉलेज येईल. कारण स्वतः वेगवेगळे स्टॉकचे चार्ट बघणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जेवढे जास्त चार्ट आपण बघतो, तेवढं आपल्याला त्याचं प्रॅक्टिस होते वेगवेगळे चार्ट बघायची आणि पुढे जाऊन मग जेव्हा तुम्ही सगळं खूप जास्त चार्ट तुम्ही बघणार, तेव्हा तुम्हाला त्याचा आयडिया पण बऱ्यापैकी मिळून जाईल. तर ही एक सिंपल स्ट्रॅटेजी होती. दुसरं हे फेडरलचा तो जो स्टॉक आहे, त्याच्यामध्ये आपला पुलबॅकवाला किंवा बेस पॅटर्न बनलेला दिसून येतोय. इथून आपला हा ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर हा एक त्याचा बेस बनला आणि जसाही तिथे बेस बनला त्याच्यामध्ये आपली एंट्री बनते. आता याच्यामध्ये काय करतो आपण, जोपर्यंत व्हॉल्यूम त्याची ड्राय होत नाही व्यवस्थित, इथे बघा व्हॉल्यूम चांगलं आहे. आता ही 13-14 नोव्हेंबरला वगैरे बऱ्यापैकी चांगली व्हॉल्यूम ड्राय झालेली आहे. मग मी प्लॅन काय केला असता, हा जो त्याचा बेस बनतोय, जोपर्यंत हा बेसचा ब्रेकआउट करत नाही, तोपर्यंत मी त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली नसती आणि बरोबर इथे माझा किती तारखेला 18 तारखेला वगैरे 17-18 तारखेला त्या बेसची तो जो बेस बनलेला आहे, त्या बेसचा ब्रेकआउट होतोय बघा. हा हा जो एक बेस बनला आहे, त्या बेसचा ब्रेकआउट होतोय आणि मग माझी जी एंट्री आहे, ती एंट्री पण माझी इथे बनते. मी या स्टॉकमध्ये एंटर केलं असतं आणि त्याच्यासोबत मग आपल्याला हा वरचा मूव्ह जो आहे तो बघायला मिळाला असता. दुसरी गोष्ट ही पण आहे. आता अजून एक गोष्ट काय माहिती आहे का? ह्याच्यामध्ये पुलबॅकमध्ये, की पुलबॅकमध्ये ई-एम-एस पण तेवढेच जास्त इम्पोर्टंट आहेत. आता इथे तुम्ही बघत असाल, की हा जो 10 ई-एम-ए आणि 20 ई-एम-एची ही जी लाईन आहे, आता वरती तर गेला स्टॉक, पण 10 ई-एम-एचा सपोर्ट घेऊन परत-परत तो स्टॉक जो आहे, इथे जर तुम्हाला मी झूम करून दाखवलं थोडंसं, की 10 ई-एम-एची जी ही लाईन आहे, ही लाईन 10 ई-एम-एचा सपोर्ट घेऊनच तो स्टॉक जो आहे अजून वरच आहे. त्याला ब्रेक पण केला नाही. एक वेळेस ब्रेक केला, पण तिथून तो परत वरच्या साईडला गेलाय. म्हणजे तो स्टॉक जो आहे अजून पण त्याचा डाऊनमध्ये जायला किंवा त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन वगैरे त्या गोष्टी होणं किंवा पुलबॅक येणं तेवढं जास्त दिसून येत नाही. कारण बायर्स तेवढे त्या स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह दिसत आहे. म्हणून तो स्टॉक जो आहे तो खाली न जाता त्याने बरोबर त्याचा बेसचा ब्रेकआउट केला आणि ब्रेकआउट करून तो वरच्या साईडला त्याने मूव्ह चांगला दिलेला दिसून येतोय. तर असे स्टॉक तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील. असे पॅटर्नही तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील. तर तुम्ही फक्त काय करा, की जे काही पण आपले स्क्रीनर आहे, जे काही पण आपण screener.in वर चॅटिंगवर ज्या ठिकाणी आपण आपले चॅट स्कॅन करतो, तर जे पण तुमच्या समोर चॅट येतील ना रोज, काय करा फक्त, की रोज वेगवेगळे चार्ट बघत राहा. एक कमीत कमी 10 चार्ट्स तरी तुम्ही स्टडी करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही 8 ते 10 चार्ट रोजचे स्टडी कराल ना, काहीच नका. तुम्हाला बाय नाही करायचंय, तुम्हाला सेल नाही करायचं, तुम्हाला काहीच नाही करायचंय. फक्त तुम्हाला काय करायचंय, की ते जे स्टॉक आहे, त्या स्टॉकच्या चार्टला स्टडी करायचं आहे, की बाबा हा जो ब्रेकआउटवाला पॅटर्न मला या स्टॉकमध्ये दिसतोय, तर ह्या स्टॉकमध्ये मी एंट्री घ्यायचा प्लॅन केला, तर मी कशा पद्धतीने प्लॅन करेल? तर मग माझा ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट नंतर पुलबॅक होतोय का? थोडासा कन्सोलिडेशन झालंय का? व्हॉल्यूम कशा पद्धतीने रिएक्ट करते? सपोर्ट आणि रेझिस्टन्स त्याचा कुठे आहे? हे सगळं जेव्हा तुम्ही स्टडी कराल एक मस्त चांगले काही दिवस, रोज लक्षात ठेवा, जेवढे स्टॉक येतील म्हणजे 5 आले तर 5 स्टडी करा, 7 आले 7 करा. जेवढे तुमच्या स्क्रीनरमध्ये, चॅटिंगमध्ये, तुमच्या स्कॅनरमध्ये जेवढे स्टॉक येतील, तेवढेच तुम्ही स्टडी
करा. नाहीतर मग तर तुम्हाला अजून जास्त बघायचं असतील तर मग तुम्ही कोणतेही आपले निफ्टी 200चे असतील, 500 मधले स्टॉक जे आहे नुसते तुम्ही चार्ट बघा फक्त. तर जेवढे जास्त चार्ट तुम्ही बघणार तेवढा जास्त हिस्टॉरिकल डाटा, तेवढं नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये येईल, की बाबा मागे या स्टॉकने अशा पद्धतीने परफॉर्म केलं होतं. आता तुम्ही जर समजा आज एखादा स्टॉक बघितला आणि तो जर 3 महिन्यानंतर तुमच्या समोर जर आला एखादा स्टॉक, मग असं होतं की अरे ह्या स्टॉकला तर मी ऑलरेडी स्टडी केलं होतं आणि ह्याचा पॅटर्न जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे बनलेला मला दिसला होता तेव्हा. आणि त्याने आता जेव्हा मी परत माझ्यासमोर तो स्टॉक आला, तर त्याने बऱ्यापैकी 30%, 15%, 20% जे काही पण रिटर्न असतील, ते रिटर्न त्याने त्या स्टॉकमध्ये दिले. तर ही अशी सिंपल स्ट्रॅटेजी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं एंट्रीचा, एक्झिटचा प्लॅन तुम्ही सिंपलच ठेवा. जो सगळ्यात जास्त तर एंट्री इम्पॉर्टंट आहे. कारण एक्झिट तर मग आपण मार्केटवर सोडून देतो. त्या एक्झिटसाठी आपला कुठलाही म्हणजे असं मी एक्झिट तर माझं प्रॉपर असं आहे, की बाबा जे काही पण मार्केट आपल्याला देईल, आपण आपल्या पद्धतीने स्टडी केला, आपण आपल्या पद्धतीने सगळं कॅल्क्युलेशन केलं. सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली आपण केल्या आहे. आता मार्केटवर डिपेंड करतं, की जर खाली जात असेल तर आपला एस-एल हिट होऊन जाईल, वर जात असेल तर आपलं टार्गेट हिट होऊन जाईल. असं सिंपल तुम्हाला फॉलो करायचं आहे. याला जर तुम्ही जास्त कॉम्प्लिकेट करायला ट्राय कराल ना, तर मग जेवढं जास्त कॉम्प्लिकेट तुम्ही करणार, जेवढे जास्त इंडिकेटर तुम्ही वापरणार, जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही शिकणार, तेवढं जास्त कन्फ्यूज तुमचं डोकं होईल. म्हणून त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की सिंपल 1-2 स्ट्रॅटेजी, 1-2 पॅटर्न तेवढे फॉलो करून त्याच्यावर स्टडी करा. आणि अजून एक गोष्ट रिस्क मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे 10,000 आहे किंवा 1,00,000 आहे किंवा 50,000 आहे, जोही तुमचा अमाउंट असेल, त्या अमाउंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 3 ते 4च स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे. तुमच्याकडे जर 10,000 असतील त्याला 4 मध्ये डिव्हाईड करा. तुमच्याकडे 50,000 असतील त्याला 4 मध्ये डिव्हाईड करा. तुमच्याकडे 5,00,000 असतील त्याला 4 मध्ये डिव्हाईड करा. 2 ते 4 त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 6-6, 8-8, 10-10 स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेड करायची गरज नाही. आणि फक्त तुमच्याकडे समजा 1,00,000 आहेत ना, 1,00,000 पूर्ण तुम्ही एकाच स्टॉकमध्ये टाकून दिले तेही तुम्हाला करायचं नाहीये. ₹1,00,000 जर आहेत तर कमीत कमी तुम्ही 3 स्टॉकमध्ये एंट्री करा आणि बाकी उरलेला जो म्हणजे समजा 25% असं जर तुम्ही करत असाल, 3 स्टॉकमध्ये तुम्ही ऑलरेडी एंट्री करून घेतली, तर तुमच्याकडे पेंडिंग 25% जे आहे तुमच्या ब्रोकर अकाउंटमध्ये असले पाहिजे पैसे, की समजा जर पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडे जर नवीन अपॉर्च्युनिटी आली, तर तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. नाहीतर असं नको व्हायला, की तुमच्याकडे ₹1,00,000 मग 4 स्टॉक केशवने सांगितले, मग 25,000 रुपयाचे 4 स्टॉक घेऊन घेतले. मग आता तुमच्याकडे पैसेच उरले नाही आणि 2-3 दिवसामध्ये असं झालं, की तुम्हाला अजून एखादा स्टॉक दिसला आणि त्या स्टॉकमध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे. त्या स्टॉक तुम्हाला चांगला त्याचा पॅटर्न चांगला वाटतोय. मग ह्या आधीचे जे स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री केलेली असेल त्याच्यामधून एक्झिट करावा लागेल आणि इथे एंटर करावं लागेल. मग असं होतं, की त्यातून तुम्ही एक्झिट केलं म्हणून तो स्टॉक कधीतरी असं होतं, की धावून जातो आणि या स्टॉकमध्ये एंट्री घेतली आणि हा तिथेच कन्सोलिडेट करतोय किंवा त्याने जास्त रिटर्न देऊन दिले आणि याने जास्त रिटर्न नाही दिलं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. म्हणून प्लॅन जो आहे सिंपल ठेवायचा. 4 तुमचे जे काही पण पैसे आहेत त्याचे 4 पार्ट करा आणि त्या 4 पार्टमधून 2 ते 3 पार्ट तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि बाकी 1-2 पार्ट जे आहे तुम्हाला पेंडिंग ठेवायचे. जर तुमच्याकडे चांगली अपॉर्च्युनिटी आली, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता आणि त्या स्टॉकमध्ये चांगला एंटर करून तिथून पण चांगले प्रॉफिट जे आहे ते गेन करू शकतात. अशी सिंपल, सरळ आणि साधी आपली ही एक छोटीशी सीरीज होती. या सीरीजचा हा शेवटचा एपिसोड होता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जाऊन लाईक करून द्या. काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा आणि जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ही प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये सगळे एपिसोड जे आहेत ते ॲड आहेत. तुम्ही फर्स्ट एपिसोडपासून सगळे एपिसोड बघू शकता. याच्यानंतर जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.